आपण बघतोय कृष्णाच्या कथा की कृष्ण भगवान चा जन्म झाला आणि त्याच्यानंतर कंसाने कृष्णाला मारण्याकरता सगळ्या 10 गावांमध्ये असुरांना पाठवलं आणि मग असुर हे 10-12 दिवसाच्या बालकांना ठार करत होते. हे कृष्णाला माहिती पडलं, कारण कृष्ण हा पूर्ण अवतार आहे आणि पुरुषोत्तम आहे म्हणून तो आधीच जाणत होता. पण बालक असल्यामुळे होता तरी पण त्याला सगळं माहिती होतं आणि कंसाने त्याची एक पुतना नावाची बहीण होती, त्या बहिणीला पाठवलं आणि सांगितलं की तू त्या बालकांना मारून टाक. आणि ती पुतना वृंदावनात आली, गोकुळात आली. आणि गोकुळात आली तेव्हा ती इतकी सुंदर दिसत होती. तिने एवढे सुंदर वेशभूषा केली होती आणि अशी ही सुंदर पुतना मावशीचं स्वरूप घेऊन आली. आणि भगवंताला तिने यशोदेला सांगितलं की मला बालकाला बघायचे, बाळाला बघायचे. आणि यशोदेला खरंच वाटलं, कारण तिचं स्वरूप खूप सुंदर होतं. आणि मग यशोदेने तिला तिच्याजवळ दिलं आणि ती पण माता बनून आली. कृष्णाने जो माता बनून हे करेल, गुरुपत्नी, धात्री, अशा कितीतरी मातांचं वर्णन केलेलं आहे. आणि तशीच ही माता बनून आली होती, त्याला दूध पाजायला आली होती. पण तिने आपल्या स्तनामध्ये दूध, तर दुधाच्या तिथे विष भरलं होतं. तरी पण कृष्णाने ती आई बनून आली, मावशी बनून आली म्हणून तिचं स्वागत केलं. तिच्या मांडीवर जेव्हा दिलं तेव्हा कृष्णाने काय केलं की ती आई बनून आली म्हणून तिला मोक्ष प्राप्ती दिली. कारण कृष्णाने दूध पिता 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 विष तर पिलंच, पण विषासोबत तिचे प्राण पण खेचले आणि ती तिथंच अवाढव्य स्वरूपात ती मरून पडली. खूप मोठं तिचं 12 मैलापर्यंत शरीर झालं, एवढं मोठं. आणि मोठी अशी ही पुतना मावशी, खरं स्वरूप तिचं प्राप्त झालं. प्राण खेचल्यामुळे पुतनेचे ती मरून पडली. म्हणजे बघा कृष्ण भगवान किती दयाळू आहे की ती आई बनून आली, मावशी बनून आली, तर तिला नुसतं ठारलं नाही तर तिला मोक्ष पण दिला आहे, अशी ही पुतना मावशी. आणि नंतर मग सगळ्या गोपींना माहिती पडतं आणि गोपीत सगळे तिथे एकत्र येतात. कृष्णाला तिच्या अंगावरून हा खेळत असतो, तिच्या खांद्यावर, आणि त्याला पटकन आणलं आणि शेणाने गाईच्या गोमित्राने त्याला स्नान घातलं. गाईच्या शेपटीकडून त्याची नजर काढली आणि अशा कृष्णाला माझा कृष्ण भ्यायला असेल म्हणून त्याची दृष्ट काढली आणि अशा कृष्णाला घेऊन बसली. पण तिला काय माहिती होतं की हा जो आहे भगवंत, हा जरी बालक असला तरी हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्णाचा आहे. असा श्रीकृष्णाच्या आपण छोट्या छोट्या गोष्टी, पुतना मावशीचा वध आपण या गोष्टीतून बघितला. तर भगवंत काय करतात, तर कोणी प्रेमाने जर आईचं रूप घेऊन आलं तर तो तिला मोक्ष पण देतो. ज्याप्रमाणे कंसाला पण मुक्ती मिळाली, म्हणजे भगवंताच्या हातून मृत्यू म्हणजेच मोक्ष मिळतो.